बातमी आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून। सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यामध्ये जोरदार लढाई सुरू आहे। सातपुते यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 एप्रिल रोजी सभा घेणार आहेत, तर प्रणिती शिंदे यांच्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोलापुरात येत्या 2 दिवसात म्हणजेच 24 तारखेला सभा घेणार आहेत। त्यामुळे शिंदे सातपुतेंसाठी आपले सर्वोच्च नेते सोलापूरचे प्रचाराचे मैदान गाजवणार आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निवडणूक जाहीर होण्याआधीच निश्चित करण्यात आली होती। त्या दृष्टीने त्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली होती। त्या तुलनेत भाजपची उमेदवारी थोडी उशिरा जाहीर झाली। सोलापूर मतदारसंघात 2 तरुण आमदारांमध्ये तुल्यबळ लढाई होत आहे। सुशील कुमार शिंदे यांचा सोलापूरमध्ये 2014 आणि 2019च्या निवडणुकीत पराभव झाला। वडिलांच्या पराभवाचे उत्ते काढण्यासाठी प्रणिती शिंदे या मैदानात उतरलेल्या आहेत। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तितकासा ताकदवार उमेदवार नाही, तसंच एमआयएमनेही सोलापूरमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे मतविभागणीचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता कमी आहे। प्रणिती शिंदे यांच्यासाठी सुशील कुमार शिंदे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली। काँग्रेस पक्षाकडून ही पाठबळ मिळत आहे। त्यातूनच प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी यांची येत्या बुधवारी 24 एप्रिलला सोलापूरमध्ये प्रचार सभा होणार आहे। या सभास्थळाची माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पाहणी केली। सुशील कुमार शिंदे हे स्वतः काळजीपूर्वक लक्ष घालून सभेचं नियोजन करत आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याशी भाजप उमेदवार राम सातपुते हे कडवी टक्कर देत आहेत। सोलापुरात भाजपच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी कामाला लागले आहेत। त्यातूनच सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। येत्या 30 एप्रिल रोजी मोदी यांची मरियाई चौकातील भंडारी मैदानावर सभा होणार आहे। मात्र प्रणिती शिंदे या देखील मैदानात उतरलेल्या आहेत। त्या देखील ही लोकसभा निवडणूक जनतेची आहे आणि ती मी नक्कीच जिंकणार असा विश्वास देखील प्रणिती शिंदे यांना आहे आणि त्यांच्यासाठी काँग्रेसचे नेते हे बुधवारी सोलापूरमध्ये येणार आहेत। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।